अग्नि स्वाहा अग्निय इदम मम अग्निकांड यज्ञ भूतो यक्ष राक्षस पनंगा का केलं तसं? का केलं? आलिया शुक्र राजी आदमी आलिया शुक्र राजी आदमी ए बाये काय करतीस? कवली फुलं हे असं काय करेल त्यांचं? फुलावर राग काढायचा ही येल आली वय तुझ्यावर? माई फुलं आबुली आबुली होऊनच मिळली. जंगल म्हणताय ना माणसं वाईटच असतात. आय एम सॉरी, नकळत झालं ते, मुद्दाम नाही केलं मी, खरंच सॉरी. म्हणलं होतं ना मला शिवायचं नाही. मी कुणाला शिवत नसतंय आणि कुणी मला शिवायचं नसतंय. तारा कशाला उगीच चिडचिड करतेस ग? आधीच ती दुखावलीये बिचारी, समजून घे जरा तिला. गलतील पानं जलतील मन, बिचारी बापाच्या रागाची शिकार बनती. तारा बास आता, तू नको त्यांच्यात पडूस. त्या महाजनांना काय त्रास होतोय आपल्याला काय माहित. असं उगीच कुणी कुणावर रागवत नसतं. नक्कीच काहीतरी वाईट घडलं असणार, पण आता ते त्यांनी विसरायला हवं. शर्वरी सगळं नीट होईल. हं, आता तुझा बाबा गेलाय ना नानांच्या खोलीत त्यांना भेटायला. बघ त्या दोघांच्या मनावरचं ओझं कमी होईल. बाप लेकाचं नातं असंच असतं, फार काळ नाही राग धरतायत. बाबा खरंच गेलाय बोलायला? हो मग
तू काय बघतेस ग? वतील सुखी की फुटल ज्वालामुखी? जिमिनीच्या पोटात काय काय घडतंय हे वरून चालणाऱ्याला दिसत नसतंय. पाखरं अशी उलटी उडायला लागली, कुत्री अशी विकृत आरडायला लागली ना, का समजतंय मग सगळं. शांत व्हा. हानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचय स्वाहा. हानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचाय स्वाहा. हानो अभद्राय कृतादित्ताय पिंड पिशाचाय स्वाहा. हे काय करताय तुम्ही? हे सगळं काय चाललंय? या चिंध्या कसल्या? हे तर नंदाचे कपडे वाटतायत. हो हो, तिच्याच कपड्यांच्या चिंध्या आहेत या. म्हणजे चंद्रविलासवर आल्यापासून नंदाचे कपडे कशा ना कशात अडकून फाटत होते. तो योगायोग नव्हता, त्याच्या मागे तुम्ही होतात. खरं खरं सांगा मला, कशासाठी गोळा केल्या त्या चिंध्या? सांगा मला. अहो, काय करणार आहात तुम्ही या चिंध्यांचं? सांगा मला. अहो, मी कोण कपडे फाडणार? कपडे तर तो फाडतोय. मी फक्त चिंधी गोळा केल्या. मी सुद्धा या चिंधी सारखाच आहे त्याच्यासाठी. अहो, असं काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. भीती वाटते. तुम्ही असे का वागताय? जागे व्हा, शुद्धीवर या. अहो, आणि आपली नंदा, आपली नंदा कुठे आहे? कुठे गेली आहे ती? अहो, सांगा ना, कुठे आहे ती? कुठे? अहो, तुमचे डोळ्यांना काय झालंय? असे का दिसतायत तुमचे डोळे? हे बघ, विनाकारण त्रागा करू नकोस. बंद कर तुझा तमाशा. हे रणगाणे बंद कर आणि धर्मपत्नीचं कर्तव्य पार पाड. तू मम म्हटल्याशिवाय हा नरकाग्नी प्रज्वलित होणार नाही. अशी पाहत राहू नकोस. या तुझ्या अश्रूंच्या ठेंग्या कर आणि यज्ञविधीला गती दे. धर ही चिंधीची ड्युटी. धर म्हणतोय ना, धर. भानावर या. काय हे सगळं? काहीतरी भयंकर आघोरी करताय तुम्ही. अहो, या सगळ्यांनी आपला संसार उद्ध्वस्त होईल. असं करू नका हो. अजूनही वेळ गेलेली नाही. नंदा कुठे सांगा. अहो, भानावर या. जागे व्हा, जागे व्हा. हानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचय स्वाहा. हानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचाय स्वाहा. हानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचय स्वाहा. कुटुंब अपूर्ण आहे म्हणजे यज्ञ सुद्धा अपूर्ण राहील. गौरीच्या जाण्यानं त्रिकोणाची एक बाजू कमी झाली आहे. पोटच्या पोरीच्या बळीसाठी यजमान आणि त्याच्या अर्धांगिनीची संमती हवी. ही यज्ञवेदीसाठीची अट कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण अनंताला अर्धांगिनीच नाही. मी उगाचच घाबरत होतो. पंथा, तू माझ्या लेकाचं आणि नातीचं काहीही वाकड करू शकत नाहीयेस.
अरे अनंताचा देह काबीज करणं सोडच, पण या चंद्रविलासची सावली सुद्धा माझ्या अनंतापर्यंत पोहोचणार नाहीये. अनंत आता शर्वरीला घेऊन इथून जाऊ शकतो. माझा अनंत आणि शर्व सुखरूप असतील. मला आता त्यांना सांगायची काहीही गरज राहिलेली नाहीये. शर्वरीला तर काही माहितीच नाहीये. पण मग आता त्या विषारी कहाणीची सावली तिच्यावर कशाला पडायला हवी? नाही नाही, मला आता काही लिहायची गरज नाहीये. माझा भयावह भूतकाळ माझ्या बरोबर संपून जाईल. जा बाळांनो, जा जा, या अभद्र वास्तूतून निघून जा. जा जा बाळा. बापरे, एवढं गरम का वाटतंय इथे? भट्टी लावलीये का? चटके लागतायत पायाला. पण इथे तसं गरम काहीच नाहीये आजूबाजूला. जाऊ दे. शे, कसला हसू नरहरी पंता. तू हरलास त्याच दुःख कमी व्हावं म्हणून हसतोयस ना? 100 पावसाळे जास्त पाहिलेत मी तुझ्यापेक्षा नाना. 100. चंद्रविलासनं पहिली चिंधी दिली नाना. तुझ्या नातीची चिंधी, शर्वरीची. अरे, चिमणी जशी एक एक गवताची गाडी आणून घरट बनवते, तशी तुझ्या नातीच्या कपड्याची एक एक चिंधी आणून मी दिवटी बनवणार. आणि मग त्याच्यापासून बनवणार दिवटी. ती दिवटी पेटेल आणि ती पेटलेली दिवटीच हा यज्ञ प्रज्वलित करेल. नाना, यज्ञाची एक एक सामुग्री मी जमवायला सुरुवात केली. आणि ऐक नाना, 3री घंटाही झाली बर का. बाप लेकीच्या नात्यात ठिणगी पडली. जस जसा दिवस उजाडेल, जस जसा नवा दिवस उजाडेल, तस तस नात्यातलं अंतर अजून वाढत जाणार. तुमचं प्रेम, जिव्हाळा, पुलकी यांच्या आहुतीने यज्ञ पेटणार नाना. बाप लेकीच्या नात्याची राख रांगोळी होणार नाना. शर्वरीची काळजी करू नका, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तेच सांगायला आले होते मी. थँक्यू सो मच. चला, एक तरी टेन्शन गेलं. म्हणजे आणखी काही टेन्शन आहे का तुम्हाला? मगाशी नानांनी
म्हणजे मी निघालेच होते, मेन गेटवर पोचले तेवढ्यात आरडाओरडा ऐकू आला. मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. तुम्ही त्यांना थांबवलं, खाली उतरवलं म्हणून बरं, नाहीतर आज काही खरं नव्हतं. चला, कुणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे म्हणायचं. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? मला समजलं नाही. खरं तर मलाच काही समजेन असं झालंय. आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मुलीनी शर्वरीनी माझ्यावर अविश्वास दाखवलाय. म्हणजे मला सांगू शकत नाही मला आतून कसं वाटतंय ते. नेमकं काय झालंय? मी नानांच्या खोलीमधनं बाहेर पडलो. खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून मी मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. मी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो. आमची झटापट सुद्धा झाली, पण त्यांनी उडी मारायची ठरवलीच होती. तेवढ्यात शर्वरी तिकडे आली. बाबा काय करतोय? सोड त्यांना. नाही शरू नाही. तिने माझ्याबद्दल वेगळाच समज करून घेतलाय. तिने काय समज झाला तिचा? तिला असं वाटतंय की मी नानांना. मला तुला एकट्याला सोडता येत नाहीये आणि आजोबांना एकटं सोडणंही मला पटत नाहीये. तुला आठवतंय मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री एक कॉल आला होता. तो आजोबांनीच केला होता असं मला वाटतंय. हा म्हणजे मला आवाज सारखा वाटतोय. आणखी एक सांगू, मला इथेच का राहायचंय ते? नाही काही सांगू नको सत्ता, कारण मीच तुला एक चांगली बातमी देणार आहे. आपण मुंबईला चाललोय. चिडतेस काय? ऐक तरी. आपण 3 जण मुंबईला चाललोय. तू, मी आणि नाना. खरंच चाललोय? येस, मी आजोबांना घेऊन येते. जा पळ. कोण कुठं निघाले? मला कुठं निघाले तुम्ही? आता कुणाला बाहेर जाता यायचं नाही. मालकाला काय कुणालाच बाहेर जाता येणार नाही. अडकले सगळे, अडकले इथं. काय काय हे वेड्यासारखं बडबड करतेस तू? कळतंय का काही? आवाज आली ना कुकर, मी आवाज आहे. फलक लय वाईट असते आवाज. माणसांसाठी तर अजूनच वाईट. जो कोणी आज बाहेर जाईन ना त्याला धरल बघा यावस. काय बडबडतेस तू? हो, कुठल्या काळात जगतेस तू? तुला किती वेळा मी सांगितलंय या असल्या फालतू गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये म्हणून. कशाला उगाच तू बडबड करतेस ग? आम्ही तिघही मुंबईला निघालोय. या बाई पण चालल्या का? ही बाई कशाला जाईल? यांचं घर इकडे नाहीये का? आम्ही 3 जण मुंबईला चाललेले आहोत. मी, शर्वरी आणि नाना. आम्ही 3. कळलं? कालोकाची सावली औषला भावली. अमावस्यालाही वाईट, वाड्यासाठी तर अमावस्यालाहीच वाईट. कुणी बाहेर जायचं नाही. मालक, वाड्याला तुमची गरज आहे मालक. काय काय गप्प बस. कोणाला कोणाची काही गरज नाहीये. कळलं का? तुला जे करायचं ते तू कर, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. कळलं तुला? महाजन, तुमची जखम ओली आहे, तुम्हाला खेचल्यासारखं वगैरे वाटत? मला हे मला खेचल्यासारखं वाटतंय. तुमच्या भुलगावमध्ये मेंटल हॉस्पिटल आहे का हो? हिला दाखल करून घ्या. हिला ट्रीटमेंटची गरज आहे, मला नाही. महाजन तुम्ही जरा शांत होता का? शांत कसं होऊ? हे बघितलं का काय? नका देऊ ना तिच्याकडे. आणि तुम्ही टेन्शन पण घेऊ नका. आणि शर्वरीचं तर अजिबात नको. आता डॉक्टर म्हणालेत ना काळजीचं काही कारण नाही म्हणून. ती घेईल तिची काळजी. काळजी घेऊन चालत नसते. निगराणी पण ठेवावी लागते. लहान रोप आहे, त्याची सारखी सारखी माती बदलून चालत नसते. एकाच मातीत जगतं ते. कसं शरीवरीला आता वाडा भावायला लागलाय. मी तुला शेवटचं सांगतोय, असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये. बडबड बंद कर.
कशाला अशी बडबड करतेस ग? जाणाऱ्याला असं थांबवू नये, जाणाऱ्याचा पाय निघत नाही मग. मोठी अमावस्या हाय माय. हे माय, अगं हौसेचं दान कर माय. हौसेला सुरुवात झाली. अगं मोठी आवाज आहे माय, ही वेद लागले हौसेचे. अगं कुकर्मी आवाज म्हणजे लय वाईट. अगं साधी सुधी आवाज नाही माय. अगं 35 वर्षांनी येते ही. अगं कुकर्मी आवाज म्हणतात याला, कुकर्मी आवाज. आणि या औषध कुणी अडकला तर वर्षभर त्याचा वाईट काळ सुरू राहणार माय. अगं माय, तू बी थांबू नगस इथं, घरात जा माय. अरे देवा, ही काय आता नवीन अकरीत हौसेची रात, आणि ही विभा अजून नाही आली. जाऊनच घेऊन यायला पाहिजे तिला. पोरीला काय त्रास नको व्हायला. त्यात ती चंद्रविलास मध्ये हाय. त्या दळभद्री वाड्यातलं तर पहिलं घेऊन यायला पाहिजे तिला. मैदान दी आणि घरात जा. अगं माझं बी हे शेवटचंच दान आहे माय. मी बी घरलाच निघाले माय. तू बी घरात जा माय. हा, तू बी थांबू नगस. अगं या वस लय वाईट आहे माय. अगं या तडकशील तर तुला घेऊन टाकल हो अंधार. घरात जा माय. माय घरात जा. मी बी जाती, तू बी जाय. का तुम्हाला, तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन पाठवणार होतात. कुठली औषधं द्यायची ते फायनली सांगा, कारण आम्ही निघतो आता इकडनं. हॅलो, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? मी मी नंतर करतो फोन. शरू तू हे आग कशी बसली? तू गाडी का चालू केलीस? काच का वरती केलीस? दार उघड शरू, काच उघड. तुला सफोकेट होईल शरू यार, तू का वागतेस माझ्याशी असं? मी अशीच वागणार आहे बाबा. मी काच खाली घेणार नाही. अरे पण का? कारण तू खोटं बोलतोयस माझ्याशी. अरे मी काय खोटं बोललो यार तुझ्याशी? सगळं तुझ्या मनाप्रमाणे चालू आहे ना शरू. काय यार? नाही बाबा, तू म्हणाला होतास नाना आजोबा गाडीत येऊन बसले. हा मग कुठे आहेत? अरे बस शरू प्लीज, शरू प्लीज माझं ऐक. यू हॅव टू ट्रस्ट मी. ते माझ्या मागे मागे आले होते. ऐक, ते मागे बसलेले तेव्हा दार बंद झाल्याचा आवाजही मला आला होता. मी का खोटं बोलीन तुझ्याशी यार? मला काय मिळणार आहे? तू पुन्हा खोटं बोलतोस माझ्या तोंडावर. असं का करतोयस तू? मी आजोबांना नाही, मलाही फसवतोयस तू. अरे सरळ सरळ सांग ना, नाही न्यायचे आजोबांना मुंबईला. अरे शरू, तू ही काय भाषा आहे तुझी? माझ्याशी कसं असं तू बोलू शकतेस? प्लीज ऐक माझं, तू दार उघड. शर्वरी हे बघ, ऐक, आपण हे बघ, तुला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तू दार उघड शरू, दार उघड प्लीज. शर्वरी बाहेर ये. मी नाही येणार आहे. शरू ऐक, आपण बाहेर, तू बाहेर ये. आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावर. नाही बोलायचंय बाबाला. शरू प्लीज हट्टीपणा करू नकोस. ओपन द डोर. मी नाही येणार आहे. शरू या प्लीज, ओपन द डोर, अनलॉक इट. शरू आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावरती. तू शरू यार, लेट मी इन. उघड शरू प्लीज. पेशवाई बुडाली आणि अखंड भारतात इंग्रजांची पाळंमुळं रुजली. काय काय गोष्टी घेऊन आले ते इथे. गाडी, पहिल्यांदा गाडी बघितली तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
4 चाकांच्या त्या खोपटामध्ये माणूस बसून एका क्षणात इकडचा तिकडे जातो. गाडीमुळे माणसाच्या जगण्याला वेग आला. एका क्षणात गायब होतो माणूस, कुठूनही कुठे जातो. मग माणसाला वेगाचा माज आला. तुझ्या पोरालाही माज आहे, पण जगाचा वेग एकीकडे आणि चंद्रविलासची गती एकीकडे. तुझा पोरगा विमानात बसून चंद्रावर जरी निघाला तरी त्याचं विमान उतरणार चंद्रविलासवरच. सरळ सरळ सांग ना, तुला नाही घेऊन जायचं आजोबांना मुंबईला? मी असं कधी म्हणलं शरू? शरू हे बघ, तुला त्रास होतोय, तू बाहेर ये. शरू प्लीज ऐक माझं, तू बाहेर ये, आपण शांतपणे बोलूयात. नाही बोलायचंय शांतपणे. अरे पण बाहेर येऊन बोलू ना शरू, प्लीज यार, तुला त्रास होतोय. नाही होते काही. शरू प्लीज दारूगड शरू अनलॉक कर. शरू यार, शरू ऐक माझं. शरू आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आता, चल. नाही जाणार मी. हॅलो विभावरी मॅडम, ऐकू येते का तुम्हाला? प्लीज लवकर वाड्यावरती येता का तुम्ही? शर्वरीला बरं नाही वाटत आहे, आपल्याला तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागणार आहे. प्लीज फास्ट. शरू प्लीज, का वागतेस असं? प्लीज दार उघडणं. तू फसवतोयस मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी फसवलं? मी कसं काय फसवीन तुला? शर्वरी माझ्यावरती विश्वास ठेव, यू हॅव टू ट्रस्ट मी यार. दार उघडणं. नाही उघडणार. तू आजोबांना पण असाच त्रास देतोयस. मला पण असाच त्रास करून घेणार होता. मी नाही उघडणार दार. यू आर चीटर बाबा. मी जेव्हा या वाड्यात पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा 3 बल्ब फुटले होते. 3. पण आत्ता नवीन आणायला लागेल ना. हो, मग जातो बाजारात आणि घेऊन येतो. तुला काय हवंय? आणि तिकडे पलीकडे जाऊ नकोस, काचा असतील. ठीक आहे, मी आलोच. काय झालं? अरे आत्ता आपण स्वच्छ केलं होतं ना, हे परत घाण कसं झालं? मालक, तुम्हाला वाटायला हे सगळं साफ झालंय, पण इथं ना इतकं साचलेलं आहे ना की एकट्याच्यानं भागत नसतंय बघा. वाड्याचे वासे पोकळ झालेत, धूल पडणारच. किती बी धुवा, किती बी पुसा, वाडा काय काच सोडत नसताय बघा. अगं काय बडबडतेस तू? काय बरळतेस? ह्याच्यापेक्षा दारा खिडक्या लावून यायचा वाड्याच्या. किती धूळ इकडे, जीव जातो इकडे माहितीये. जीव तर जाणारच बघा. नाही, पण तो आता आवरता माझा एकट्याचा जातोय. मला आठवतंय, माझ्या आईला खूप धुळीचा त्रास व्हायचा. तेव्हापासूनच खरं तर आमच्या या वाड्यामध्ये म्हणजे वाड्याची दारं आणि खिडक्या बंद असायची. अख्खा वाडा झाडायचास मग तू? मी पळून जायचो. हो, मग काय व्हायचं बाबा? सांग ना, लहानपणी काय काय करायचंस तू? डॉग्स वगैरे नव्हते तुमच्याकडे? आजी मारायची ना तुला? खरं सांग.
बाबा काहीतरी बोल ना. डॉक्टर काका म्हणालेच होते तू बोललं पाहिजेस. सांग ना आजी कशी दिसायची? मला ना आई म्हणाली होती तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी चेहरा घेऊन आले मी. कोणाचा चेहरा घेऊन आले सांग ना. कोणासारखी दिसते मी? तू काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना. ते सगळं जाऊ देत. ओढणी कशी फाटली तुझी? अरे आजोबांच्या खोलीत होते ना तर दारात अडकून फाटली. आणि मी पण दार उघडायचं सोडून ओढणी खेचत बसले. मग काय होणार? फाटली ती. माझी फेवरेट होती रे. पण मुंबईवरनं तू एकच ओढणी घेऊन आलीस, दुसरी ओढणी नाही तुझ्याकडे? आणि काय दिवसभर काय फाटकी घालून फिरणार आहेस का? जा बदल आधी जा. जाते. पण तुझ्या लहानपणीची गोष्ट ऐकायची आहे मला. येते मी परत. विभा बस की. अगं पोरी जरा बस. पोहे एकदम बेस्ट झालेत बघा. असे पोहे आहे ना माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच खाल्लेत. पोरीच्या हाताला चव आहे. चहा पण एकदम फक्कड दिसतोय. आपल्याला पण आवडलंय. अरे जरा दमानं घे की. पोरग जरा उतावळच झालं. पहिली बायको सोडून गेल्यावर एकटं पडलं ना त्यामुळे जरा. पण पोरग माझं लाखात एक आहे. पण काय अजून त्याचं अख्खं आयुष्य पडलंय. म्हणून म्हणलं विधवा तर विधवा, उरकलेलं बरं. लाजल्या वाटतं. अरे जा की. काय बोलायचं असेल तर. आजकाल पोरा पोरांनी बोललेलं बरं. एकदम पहिलं लग्न असल्यासारखंच लाजताय तुम्ही. बरोबर आहे तुमचं. हे असं घरात ऑकवर्ड होणारच चार चौघात. तुम्ही बाहेर थांबा प्लीज. मर्यादा सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. मी आता जातो बाहेर. पण आज आपण बाहेर भेटूया. म्हणजे मोकळं बोलता येईल नाही का? तेवढीच ओळख वाढेल, जवळीक वाढेल. आणि जवळीक तर महत्वाची नाही का? काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला कळलं नाही का? नाही काय लॉज बीज नाही काय. माझा मित्र आहे, त्याची खोली नेहमीच रिकामी असते.